आणि ठाण्यात एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। ठाणे शहरातील घोडबंदर रस्त्यावरती आज सकाळी भीषण अपघात झालाय। 5 ते 6 गाड्यांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली आहे। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसलाय। अपघातानंतर रोडवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। पोलिसांच्या मदतीने ही वाहतूक कोंडी हटवण्यात आली आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। ठाण्यातील गायमुख परिसरामध्ये सर्व सकाळी जे आहे ते पहाटेच्या वेळी 7 ते 7:30च्या दरम्यान मोठी दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे। आपण जर पाहिलं तर मुंबईच्या दिशेने या गायमुखकडे जाणारी जी गाडी होती ती त्यांनी विरुद्ध दिशा उपयोग केल्याने कुठेतरी मोठ्या प्रमाणात अपघात जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। आपण जर पाहिलं तर स्वतः जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोलटकर साहेब स्वतः या ठिकाणी जे आहे ते सर्व याचा पाहणी करत आहेत। विशेषतः रिक्षा असो किंवा कार असो या मोठ्या प्रमाणात जे अपघात जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। संपूर्ण आपण जर पाहिलं तर मीरा रोडच्या दिशेने येणारी जी वाहतूक आहे ती मोठ्या प्रमाणात गायमुखच्या दिशेने मुंबईच्या दिशेने रवाना होतात आणि त्यामुळेच कुठेतरी ज्या पद्धतीने हा रस्ता अनेक वेळा जो आहे तो अपघातीचा देखील ठरलेला आहे। आपण जर पाहिलं तर ज्यावेळी ऍक्सिडेंट झाला त्यावेळी सर्व गाड्यांचे जे एअरबॅग आहे तेही देखील या ठिकाणी उघडले होते, परंतु ज्या पद्धतीने विरुद्ध दिशेने येणारी जी गाडी होती त्यांचा कुठेतरी स्पीड जो आहे तो मोठ्या प्रमाणात होता। स्वतः वाहतूक उपायुक्त जे आहे ते या ठिकाणी आलेला आहे, संपूर्ण रस्ता जो आहे तो क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सकाळच्या वेळी जे आहे ते अनेक लोक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने मीरा रोडच्या साईडने रवाना होतात आणि त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी स्वतः उपायुक्त पंकज शिसा या ठिकाणी जे आहे ते सर्व रस्त्याला क्लिअर करत आहे। साहेब, ज्या पद्धतीने हे सकाळी पहाटे अपघात झाला होता थोडक्यात माहिती नेमकं कशा पद्धतीने क्लिअर केली होती? या सगळ्या ज्या 4 व्हीलर्स होत्या सगळ्या रॉंग साईडने आलेल्या होत्या। अचानक रॉंग साईडने आल्या आणि इथं स्लोप आहे, स्लोपवरनं वरनं गाडी येत होती त्याच्यावर धडक झालेली आहे। सकाळी 6:30 पावणे 7च्या दरम्यान ऍक्सिडेंट झालेला आहे। आपण बघा अशा पद्धतीने स्वतः उपायुक्त पंकज शिरसाट जे आहे ते सर्व रस्ता जो आहे तो क्लिअर करा। साहेब, नेमका काय सांगाल, किती वाजता घटना घडलेली, थोडक्यात माहिती किती होते? आपण बघा अशा पद्धतीने अनेक अधिकारी जे आहे तो स्वतः हे रस्ता पूर्ण क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने अपघात झालेला आहे ठाण्यातला सर्वात मोठा अपघात जो आहे तो अद्यापर्यंत मानला जातो। स्वतः उपायुक्त जे आहे ते या सर्व रस्त्याला क्लिअर करत आहे। साहेब, आपण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक आहात, कशा पद्धतीने ज्यावेळी ही माहिती आपल्याला भेटली नेमकं कशा पद्धतीने क्लिअर करण्याचा प्रयत्न केला? जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली ताबडतोब आमच्या पोलीस स्टेशनचे यशोजी बोडके साहेब आणि जे उपलब्ध अधिकारी अंमलदार होते त्यांना आम्ही स्पॉटवर पाठवलं। थोड्याच वेळात आम्ही स्पॉटवर आलो आणि प्रथम आम्ही जे अपघातग्रस्त लोक होते त्यांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं। शिफ्ट केल्यानंतर त्यांचे उपचार सुरू केले आणि ज्या गाड्या इथे मध्ये होत्या आमच्या वाहतूक शाखेच्या मदतीने कासारवडोली वाहतूक शाखेच्या मदतीने ज्या अपघातग्रस्त गाड्या होत्या त्या बाजूला घेतल्या आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता इथे माननीय डीसीपी सर वाहतूक शाखेचे आलेले आहेत आणि आम्ही सगळे पोलीस अधिकारी कासारवडोली पोलीस स्टेशन कासारवडोली वाहतूकचे सगळे आहेत आणि वाहतूक सुरळीत करत आहोत। सध्या वाहतूक इथे सुरळीत झालेली आहे आणि सर्व परिस्थिती आम्ही आता इथे लक्ष देऊन आहोत। आपण बघा अशा पद्धतीने कोलटकर साहेब असो किंवा उपायुक्त पंकज शिरसाट असो या सर्व गाड्यांना ते मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहे आणि अनेक आपण जर पाहिलं तर 4 ते 5 जण जे आहेत ते मोठ्यावर जखमी झालेले आहे। तर जो रिक्षावाला होता त्याला कुठेतरी मोठ्यावर डोक्यामध्ये लागण्याने ब्रेन हॅमरेजची परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे। त्यामुळे स्वतः उपायुक्त जे आहेत ते सर्व रस्त्याला क्लिअर करताना आपल्याला दिसून येत आहे। पुन्हा अशी घटना ठाण्यामध्ये होऊ नये यासाठी सर्व कर्मचारी आणि अंमलदार जे आहे ते रस्त्यावर उतरतात आपल्याला दिसून येत आहे। पुढे अनेक शेख रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।